सर तुम्ही टार्गेट दिलंय, पण अजून कंप्लीट झालेलं नाहीये. टेन्शन येतंय. कसं होईल? मी तुम्हाला सांगतो स्टिल 1 डे रिमेनिंग. उद्याचा पूर्ण दिवस आहे. मी तुम्हाला ओळखतोय. तुमच्या मनातलं सगळं मला कळतंय. तुमच्या अभ्यासाची मेथड मला माहिती आहे. तुम्हाला मी देताना जरा मोठं टार्गेट दिलं होतं रे. ॲक्चुअली रिअॅलिटीमध्ये मला माहिती होतं. पण मला सांगा, सुरुवातीला जर आपण ठरवलं असतं तर, की 4 टॉपिक करायचे, तर तेवढे पण नसते झाले. म्हणून मी तर तुम्हाला फिजिकल बरोबर इनऑर्गॅनिकचं पण टार्गेट दिलं होतं. समजून घ्या बरं का. माझ्यावर नाराज होऊ नका बरं का. मग तुम्ही फिजिकल तर प्रॉपर कंप्लीट केलं. राहिलंय का अजून? मग ते आता कंप्लीट करा. तेवढं तरी कंप्लीट करा. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक उद्या घेऊया आपण. सर मग होईल का हो कंप्लीट? अरे होणार, होणार आणि होणारच. मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे बघा, सगळ्यात इम्पोर्टंट कुठली गोष्ट आहे? सगळ्यात इम्पोर्टंट की तुम्ही या स्टेजला स्वतःहून प्रॅक्टिस केली पाहिजे. हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे बरं का लक्षात घ्या. कुठेही टाईमपास करू नका. काय करायचंय? दिवसभरात जो तुम्ही अभ्यास केलाय, संध्याकाळी आता हा व्हिडिओ बघताय ना तुम्ही, दिवसभराचं थोडंसं रिवाईज करा आणि थोड्या वेळाने झोप घेतली तरी चालेल. सकाळी 7 वाजल्यापासून आपलं शेड्यूल स्टार्ट होईल म्हणूया आपण. 7 वाजल्यापासून किंवा 8 वाजल्यापासून करूया आपण. कारण मला माहिती आहे रात्री मुलं जागणार आहेत. आम्ही ठरवलंय आमच्या इथं. 1:30, 2, 2:30, 3 वाजू देत करायचंय अभ्यास. मग 8 ला सुरुवात करूया आपण. मग एक व्हिडिओ ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक असं करत म्हणूया आपण 12, 1, 2 वाजेपर्यंत कंप्लीट होईल. होय. कंप्लीट होणारच आहे आणि खूप लवकर होते. अरे 3-4 वाजेपर्यंत जर कंप्लीट झालं, बेस्ट आहे ते. माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त तुम्हाला मी सांगतो, आपण जे प्रश्न देतोय तेच येणार आहेत. बरोबर आहे. आता दरवर्षी YouTubeवरनं प्रत्येक YouTuber काय करतो माहितीये का? कुठलातरी पाठीमागचा व्हिडिओ घेतो. बघा मी हे दिलं तेच आलं. ऑब्व्हियसली काय कन्क्लुजन आहे त्यातून? मग तुम्हाला वाटेल कॉन्ट्रोव्हर्सी, मी कुठल्यातरी शिक्षकाबद्दल बोलतोय, कुणाबद्दल तरी वाईट बोलतोय. नाही. YouTubeवर प्रत्येक चॅनलवर शिक्षक काय सांगायला लागलेत, की हमने बताया वही आया. बरोबर आहे. पण त्यांनी कुठून आणलं होतं ते प्रश्न? पुस्तकातून आणले होते. पी-वाय-क्यूज आणले होते आणि तेच आले की नाही? मी तुम्हाला सांगतो, मी आता ह्या केसमध्ये मी शिक्षकांना नावं ठेवत नव्हतो कुठल्या. ऑब्व्हियसली आनंद आहे ना, की मी एखादं न्यूमेरिकल घेतलं. आर-जी सरांनी जे न्यूमेरिकल घेतले होते ते ॲज इट इज आले होते. कोण खुश होणार नाही? मी तर खुश झालो होतो लक्षात घ्या. तर मी तुम्हाला बोललो होतो, की आर-जी सरांना फॉलो करा. मी तुम्हाला बोलतोय सोविंद सरांना फॉलो करा. तुम्हाला जर लाईव्ह बघायचं असेल तर. झिरो टाईमपास. ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट माणूस आहे लक्षात घ्या. जसं फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सरांनी ज्यांनी फॉलो केलं. दिनेश सरांचं एक वाक्य आहे बरं का. काय त्यांनी सांगितलं होतं बरं का, की तुमच्या वया एवढा आम्हाला अनुभव आहे. हो. मी तुम्हाला सांगतो आज 50 आहे माझं वय. जवळ आता होईलच माझं वय 50 म्हणूया आपण. तुमचं वय किती आहे? 16, 17, 18. तुमच्या वयापेक्षा जास्त 25 वर्षाचा अनुभव आहे आमच्या सगळ्यांच्याकडे म्हणूया आपण. म्हणजे मी हे का सांगतोय? अनुभव म्हणजे काय, की आम्ही काहीतरी शिकलोय. धक्के खाल्लेत आम्ही पण म्हणजे आम्हाला पण फेल्युअर आलंय, अपयश बघितलंय आम्ही आणि त्यातूनही आम्ही सांगतोय. म्हणजे आज इम्पोर्टंट काय? शांत झोप लागणं. तरी देखील काही कॉमेंटनं मनाला दुःख झालंय माझ्या. कुठलं कॉमेंट? जे रिझल्ट. घरातले ना काय त्यांना समजावून सांगितलं लक्षात येत नाहीये. पण काही मुलांचा खूप चांगला रिझल्ट लागलाय बरं का. 96 च्या एका मुलाशी बोललो मी. पण 96 ज्याला आहेत, बघा जो स्टुडंट 96 आहे, माझ्या कॉन्टॅक्टमध्येच होता तो. सुरुवातीला जे का सी यात मुलांना जे निवडलं होतं. 96 पाडलंय त्यानं, पण आता तो सी शिफ्ट झालाय. होय. ॲडव्हान्सची प्रिपरेशन नाहीये करणार तो. त्याच्याऐवजी तो सी शिफ्ट झालाय आणि त्याच्या पालकांना मी 100 पर्सेंटाइलचीच गॅरंटी दिली कारण आहेच ब्रिलियंट. बरं मुद्दा काय? सगळे आणि फार आनंद पण झाला काही कमेंट बघून. एका स्टुडंटचं कमेंट होतं, की "सर खूप कमी पर्सेंटाइल आहेत, पण घरातले म्हणतात, ओके, नो प्रॉब्लेम, आता सी-ई-टीकडे शिफ्ट हो." हेच पालक आहेत रे. पण जे चिडणारे पालक आहेत ना, त्यांचं उलटं जास्त प्रेम आहे तुमच्यावर हे लक्षात ठेवायचं. 2 फटके खावा त्यांचे चालतील. पण याचा अर्थ सगळं ठीक आहे. ओके, त्यामुळे टेन्शन तुम्ही घेऊ नका बरं का. म्हणजे आता 1 दिवस आहे अजून उद्याचा. करूया आपण. सगळं होणार आहे आणि उद्या संध्याकाळी 8 नंतर जरी रिव्हिजन स्टार्ट केली तरी होतंय. मग उद्या पण आपल्याला थोडंसं जागायचंच आहे. रिझन काय? आज 2 दिवस सुट्टी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. त्यात सगळं कंप्लीट होणार आहे. मी तुमचे थेरम, प्रॉपर्टीज, डी सेक्शन डीच्या न्यूमेरिकल्स, सेक्शन ए-बी-सी सगळं मॅथ्समध्ये मी आहे म्हणजे आहे लक्षात घ्या. आणि खूप छान आपली तयारी होणार आहे. ओके? काही प्रॉब्लेम? नाही ना आता? मला सांगा, "ओके सर." ओके. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं फॉलो करेन असं कमेंट करा. व्हिडिओला लाइक करायला विसरताय. मी तुम्हाला सांगतो आता लास्ट व्हिडिओला व्ह्यूज भरपूर होतायत बरं का. व्ह्यूज काय विचारूच नका. व्ह्यूज होतायत छान.
जेवढे वर्षभर होत नव्हते तेवढे या 2 दिवसात होत. तुम्हाला पण माहितीच आहे का? चांगली मुलं आता YouTubeकडे आलेत. वर्षभर नव्हते. वर्षभर मुलं नव्हते लक्षात घ्या. आता मुलं आलेली आहेत. दुपारी आपण लॉचा व्हिडिओ बनवला होता. बरोबर आहे? 6,000 मुलांनी बघितलाय 5 तासामध्ये आणि 600च मुलांनी लाइक केलंय. विसरताय तुम्ही. मग या व्हिडिओला लाइक करा, शेअर करा जास्तीत जास्त मुलांबरोबर. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भीती नकोय. रिलॅक्स व्हा आणि उद्याच्या आज जर टेन्शन तणाव घेतलं तर उद्याचा दिवस वाया जाईल. मी बघितलंय. बघितलंय मी मुलांना पर्सनली भेटतो. लास्ट मोमेंटला वेगवेगळ्या क्लासेसची मुलं माझ्याकडे येतायत. सगळे जेईई वालेच असतात. मोस्टली जेईई नीटवालेच आहेत लक्षात घ्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव मी बघतोय. मग त्यांना सांगतोय मी सगळ्यांना पॉसिबल आहे. आणि काय पॉसिबल आहे 70 पैकी 70 नाही. निदान 30-40 हां, त्यात इम्प्रूव्हमेंट हे पॉसिबल आहे लक्षात घ्या आणि ज्याचा अभ्यास खूप छान आहे त्याला तर चांगले मार्क पडणारच आहेत. मग चला मी हा व्हिडिओ थांबवतोय. उद्या भेटू आपण. दिवसभर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. ऑल द बेस्ट.